हॅलो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला माझं हेअर केअर रूटीन शेअर करणार आहे. खूप सिंपल DIY करणार आहोत आपण. त्याआधी इम्पॉर्टंट गोष्टी स्किन, हेअर आणि आय ट्रीटमेंट ज्यांची चालू आहे, प्रेग्नंट लेडीज आणि ज्यांना BPचा त्रास आहे, त्यांनी बिलकुल हे DIY यूज करायचं नाही आहे, स्किप करून टाका. आणि ज्या बेबी फीड करतात अशा मॉम्स, त्यांनी हे DIY करून दूध पाजायला बाळाला बसायचं नाही आहे. एक छोटा कांदा घेतलेला आहे मी, तो ग्राइंड करून त्याचा ज्यूस काढणार आहे. स्पूनच्या हेल्पनीच मी प्रेस करून ज्यूस काढते, कारण कांदा शॉर्ट आहे, खूप छोटा आहे, त्यामुळे गरज नाही आहे कापड यूज करायची. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कापड यूज करू शकता ज्यूस काढायसाठी. 100% मी ह्याचा रिझल्ट बघितला आहे. हेअर ग्रोथ छान बूस्ट करतं हे, प्लस डॅन्ड्रफचे बॅक्टेरियाज बिल्ट होऊ देत नाही. खूप छान रिझल्ट आहे. सेक्शन बाय सेक्शन मी रूट्स ॲप्लिकेशन करते, फक्त पूर्ण हेअरला लावत नाही, फक्त रूट्सला अप्लाय करते. ड्रॉपरचा यूज, स्प्रे बॉटलचा यूज तुम्ही करू शकता. 20 मिनिट्स हेअर वॉशच्या आधी हे लावायचं आहे, त्याहून जास्त नाही. BP लो व्हायचे चान्सेस आहेत. हेअरला मी ऑइल मसाज करते थोडा, हेअर कंडिशनिंग छान होतं त्यानी, म्हणून हेअर वॉशच्या आधीच करायचं आहे हे सगळं. हाताचा वास कसा निघतो सगळ्यांनाच प्रश्न असेल. एकदा सिंकला रब करून बघा. माझाही विश्वास नव्हता, आजी नेहमी सांगायची, पण मी एकदा ट्राय करून बघितले अँड इट वर्क्स. सो मी नेहमी तेच करते आता. केसांचा वाससुद्धा निघून जातो. छान शॅम्पू यूज करा तुम्ही. मी डवचा डेलिशन शॅम्पू यूज केला आहे आणि ओरिफ्लेमचे इंटेन्स हेअर रिपेअर मास्क. तुम्ही नक्की ट्राय करा हे हेअर केअर रूटीन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.